ज्या बापाने आपल्या लेकीचं रक्षण करायला हवं होतं, त्या जन्मदात्या बापाने रक्षक न बनता भक्षक बनण्याचं क्रूर कृत्य केलंय. मुंबईच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कप परेड परिसरातून एक अशी घटना समोर आली आहे, जिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलंय. एका 20 वर्षाच्या दिव्यांग तरुणीवर, जी बोलू शकत नाही आणि ऐकूही शकत नाही, तिच्यावर तिच्याच वडिलांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही केवळ एक गुन्हेगारी घटना नसून समाजाच्या नैतिक अधःपतनाचा तो एक कळस आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास ज्या जिद्दीने केला तो खरोखरच कौतुकास्पद आहे. कारण एका नराधमाचा चेहरा समोर आणण्यासाठी पोलिसांना DNA चाचणीचा आधार घ्यावा लागला. नेमकी घटना कशी घडली हे जाणून घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. या प्रकरणाची सुरुवात होते सप्टेंबर 2025 मध्ये. पीडित तरुणी 20 वर्षाची असून ती मूकबधीर आहे. एके दिवशी तिने आपल्या आजीकडे पोटातील त्रासाबद्दल खुनांनी तक्रार केली. तिने हाताच्या साहाय्याने सांगितलं की माझ्या पोटात काहीतरी वळवळतंय. आजीला सुरुवातीला वाटलं की तिला काही पोटाचा विकार झाला असावा, पण वेदना वाढत असल्याने तिला तातडीने मुंबईतील कामा अँड अल्बेस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी जेव्हा तिची प्राथमिक तपासणी केली, तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ती दिव्यांग तरुणी 5 महिन्यांची गरोदर होती. एका मूकबधीर तरुणीवर कोणत्या तरी नराधमाने अत्याचार केला होता हे स्पष्ट झालं होतं. रुग्णालय प्रशासनाने विलंब न करता ही माहिती कप परेड पोलिसांना दिली. जेव्हा पोलीस रुग्णालयात पोहोचले, तेव्हा त्यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान हे होतं की पीडितेशी संवाद कसा साधायचा. ती मुलगी बोलू शकत नव्हती आणि प्रचंड घाबरलेली होती. सुरुवातीला पोलिसांनी तिच्या वडिलांची चौकशी केली, मात्र वडिलांनी अत्यंत निर्लज्जपणाचा आव आणत सर्व आरोप फेटाळून लावले. उलट त्यांनी मुलगी गरोदर कशी राहिली हे आम्हालाच माहित नाही असं सांगून पोलिसांना सहकार्य करण्यास नकार दिला. इतकंच नाही तर आपल्या मुलीवर अत्याचार झाला आहे हे माहीत असूनही या बापाने तक्रार दाखल करण्यासही टाळाटाळ केली होती. पोलिसांना संशय आला होता की घरातील किंवा जवळचीच कोणती तरी व्यक्ती यात सामील आहे, कारण बाहेरच्या व्यक्तीने असं कृत्य केलं असतं तर घराला त्याची पुसटशी तरी कल्पना आली असती. नंतर पोलिसांनी हार मानली नाही. त्यांनी काउन्सिलरची मदत घेतली, जे सांकेतिक भाषा समजू शकत होते. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर आणि विश्वासात घेतल्यावर त्या तरुणीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची पुसटशी कल्पना दिली. सुरुवातीला पोलिसांनी संशयावरून एका शेजाऱ्याला आणि एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं, पण केवळ संशयावरून कोणालाही दोषी ठरवता येत नव्हतं. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करण्याचं ठरवलं. मार्च 2025 ते सप्टेंबर 2025 या 6 महिन्यांच्या काळात ही तरुणी कोणाकोणाच्या संपर्कात आली होती याची मोठी यादी तयार करण्यात आली. यामध्ये घरातील सदस्य, नातेवाईक आणि परिसरातील संशयित अशा एकूण 17 लोकांची नावं समोर आली. हे प्रकरण सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. त्यामुळे पोलिसांनी DNA प्रोफाइलिंगचा मार्ग निवडला. पोलिसांनी पीडित तरुणीच्या गर्भातील भ्रूणाचे नमुने घेतले आणि ज्या 17 लोकांवर संशय होता त्या सर्वांचे DNA नमुने गोळा केले. यामध्ये तरुणीच्या वडिलांचाही समावेश होता. अनेक दिवस या चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. 27 जानेवारी 2026 रोजी जेव्हा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल पोलिसांच्या हाती पडला, तेव्हा पोलीस अधिकारीही सुन्न झाले. त्या 17 संशयितांपैकी केवळ एकाच व्यक्तीचा DNA त्या गर्भाशी मॅच झाला होता आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून त्या तरुणीचा स्वतः जन्मदाता बाप होता. रक्ताच्या नात्याला विसरून या नराधमाने आपल्याच मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. DNA अहवाल समोर येताच पोलिसांनी 22 सप्टेंबर 2025 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात त्या नराधम बापाला अटक केली. पण या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एक दिव्यांग मुलगी जी स्वतःचे रक्षण करू शकत नाही, जिची कोणी दखल घेणार नाही असे वाटून तिच्याच बापाने तिच्या हतबलतेचा फायदा घेतला. ही घटना आपल्या समाजातील विकृत मानसिकतेचं दर्शन घडवते. पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि विज्ञानाचा वापर यामुळे आज हा गुन्हा सिद्ध होऊ शकला. जर पोलिसांनी 17 लोकांच्या DNA चाचण्यांचे कष्टच घेतले नसते तर कदाचित हा नराधम आजही मोकाट फिरला असता आणि समाजात स्वतःला निर्दोष म्हणून घेत असता. कप परेड मधील ही घटना आपल्याला सावध करणार आहे. नाती आता फक्त नावापुरती उरली आहेत का असा प्रश्न पडतो. मूकबधीर तरुणीने जेव्हा पोटात वळवळतंय असे सांगितले, तेव्हा तिला कल्पनाही नसेल की तिच्या आयुष्यात हे वादळ तिच्याच वडिलांनी आणले आहे. या प्रकरणातील गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात अशा क्रूर कृत्यांची पुनरावृत्ती होणार नाही. समाजातील प्रत्येकाने, विशेषतः दिव्यांग व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे. पोलिसांच्या
या कामगिरीचे कौतुक सर्वत्र होत आहे. पण पीडितेच्या मनावर झालेले घाव कधी भरून निघतील हाच खरा प्रश्न आहे. या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.